उपस्थित राहतच असतात, मयूरजी असो प्रतीकजी असो, कारण प्रतीकजी आताच मॅच खेळून गेले. मात्र मॅच असो नसो प्रतीक यांचं या स्पर्धेला मोलाचं सहकार्य दोन्ही बंधूंकडून या स्पर्धेला नेहमी मोलाचं सहकार्य असतं. मी प्रतिभाला विनंती करतो आपण या स्पर्धेविषयी दोन शब्द आपण स्वाभिमान युवा प्रतिष्ठान कानोर आयोजित स्वाभिमान चषक 2026-27. खरंच सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण सलग एखादी स्पर्धा 16-17 वर्ष घेणारी सोपी नाही आणि ती एखाद्या उद्देशाने. म्हणजे मी भरपूर स्पर्धा बघतो का तिथे फक्त मजा एन्जॉय ह्याच गोष्टी असतात, पण सरांच्या संकल्पनेतून एक काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आहे आणि खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. कारण आज आपण ह्या समाजामध्ये बघतो ना, तर कोण कोणासाठी काय द्यायला मागत नाही, सगळे फक्त घ्यायला मागतात. तर आपण खरंच सरांसारखं देणारं व्हायला पाहिजेत. मग ते एक वाक्य आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. खरंच हे सरांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही पण एवढी मोठी क्रीडा स्पर्धा करतो, सरत दादा आमची भरपूर वेळा चर्चा होते का ह्याच्यातून तुम्हाला कुठेतरी काहीतरी देता यायला पाहिजे. तर खरंच सरांकडनं ही गोष्ट मी पण शिकण्यासारखं आहे. आणि माझ्या क्रिकेटच्या मॅचला सर आता लाईव्ह चालू आहे, मी सांगतो माझ्या इथून पण मी काहीतरी कॅन्सरग्रस्त मुलं आहेत त्यांच्यासाठी देण्याचा 100% प्रयत्न करेन. तेव्हा फक्त तुम्ही मला आठवण करून द्या. आणि मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि माझा एक स्वभाव आहे, घरी जो आनंद घेऊन येईल तिथे मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी तुम्ही चांगल्या मॅचेस करा एवढं बोलतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मयूरदादा. मयूरदादांच्या मार्फत आपण मोठी क्रीडा स्पर्धा पाहतो. मात्र यावर्षी अजूनही मोठी क्रीडा स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुलात आपल्याला पाहायला मिळेल, कारण स्पर्धेचं स्वरूपही भव्यदिव्य असतं. आणि आपलं नावही मयूरदादा, मी तुमच्या तोंडावर नाही बोलत, पण मागेही आपलं खूप नाव आहे.